ओके, तर हा आहे 10वीचा इंग्लिशचा बोर्ड पेपर. या बोर्डच्या पेपर पॅटर्ननुसार 2025ला बोर्ड एक्झाममध्ये असे काही फिक्सवाले क्वेश्चन असतात जे दरवर्षी रिपीट होतात. 2025ला ते येणार आहेत. असे कोणते क्वेश्चन असतात पेपर पॅटर्ननुसार ते मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर सर्वांनी या पेजला फॉलो करून ठेवा. कॉमेंट्समध्ये लिहा 10th इंग्लिश आणि व्हिडिओ सर्वीकडे शेअर करा आणि सेव्ह करून ठेवा. तर पास सांगतो जे तुमचे मार्क्स इथं कव्हर होणार आहे खूप चांगल्या पद्धतीनं. या आहे पहिला सेक्शन तुमचा रायटिंग स्किल 20 मार्क्ससाठी विचारले जाते. यामध्ये पेपर पॅटर्ननुसार लेटर रायटिंग विचारतात 5 मार्क्ससाठी. त्यानंतर आहे तुम्हाला डायलॉग रायटिंग, त्यानंतर आहे तुम्हाला स्पीच रायटिंग, ओके, आणि त्यानंतर आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल, ओके, त्यानंतर आहे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल, ओके, त्यानंतर आहे तुम्हाला एक्सपांड द थीममध्ये B1 मध्ये न्यूज रिपोर्ट असते आणि B2 मध्ये डेव्हलपर स्टोरी असते. नंतर सेक्शन येते स्किल डेव्हलपमेंट 5 मार्क्ससाठी. ट्रान्सलेशन यामध्ये असते 5 मार्क्ससाठी विचारतात. 1, 2 आणि 3 क्वेश्चन यामध्ये तुम्हाला सेंटेन्स वगैरे दिलेले असतात ते तुम्हाला ट्रान्सलेट करायचे असतात. त्यानंतर तुम्हाला यामध्ये बी वाला क्वेश्चन समरी रायटिंग हा वाला 5 मार्क्ससाठी. हे समरी रायटिंग सुद्धा फिक्स असते तुमच्या पेपर पॅटर्ननुसार, ओके. आणि आता त्यानंतर मला असते ॲप्रिसिएशन ऑफ पोएम 5 मार्क्ससाठी. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम सुद्धा फिक्स विचारतात तुम्हाला 5 मार्क्ससाठी. तर सर्व पोएमचे तुम्ही ॲप्रिसिएशन करून ठेवा. हे पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं असते. आणि त्यानंतर महत्त्वाचं तुम्हाला क्वेश्चन विचारतात, ओके, तो म्हणजेच की तुम्हाला असतो पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल रिस्पॉन्स पूर्ण पेपरमध्ये 6 मार्क्ससाठी तुम्हाला विचारतात. आता हे जे क्वेश्चन सांगितले तुमच्या पेपर पॅटर्ननुसार हे जे क्वेश्चन्स आहेत हे अशा टाईपचे फिक्स असतात, ठीक आहे. पॅराग्राफ बदलतो, ओके, पोयम सुद्धा बदलू शकते, पण हे जे या क्वेश्चनचा पॅटर्न आहे